आज मी लंचसाठी बनवली होती ड्रमस्टिकची भाजी आणि ती एकदम टेस्टी बनते। फटाफट त्याची रेसिपी सांगते। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसणची पेस्ट आणि भाजलेले शेंगदाणे एकत्र भाजून घ्यायच्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर मिक्सरमधून काढायचं आणि बरोबर लगेचच तेलामध्ये त्याला परतवून घ्यायचं। घरी जे जे मसाले अवेलेबल आहेत एरवी जे तुम्ही भाजीला टाकता ते सगळं त्यात ॲड करायचं आणि झाली तुमची ड्रमस्टिकची भाजी। अगदी सोपी रेसिपी आहे। खूप घाईगडबड असेल तर सगळ्या गोष्टी एकत्र मिक्सरमधून काढल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। भाजी वगैरे झाल्यानंतर लंच केला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आज मंदिरमध्ये। तर इवा काही यायला तयारच नव्हती, ती तिच्या फ्रेंडच्या घरी खेळायला गेली होती। कसंबसं तिला कन्व्हिन्स केलं आणि तिथून गेलो आम्ही मंदिरासाठी। बट रस्त्यातच इवाच्या डॅडींचं काहीतरी काम निघालं आणि ते फोनवर टाइमपास करत बसले। टाइमपास म्हणण्यापेक्षा त्यांचं काहीतरी महत्त्वाचं कामच होतं। बट ऐन रस्त्यामध्ये थांबून त्यांनी आम्हाला भरपूर टाइमपास करू घातला। 15 ते 20 मिनिटं तिथंच आम्ही गाडीवर मजा मस्ती करत होतो। त्यांचं काम झालं आणि फायनली आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये। दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं आणि आज आम्ही गेलो होतो थोडंसं लवकर, कारण इवाच्या डॅडींना सुट्टी होती। बट सुट्टी असूनही त्यांची कामं चालूच होती। एनिवे दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर तिथून आम्हाला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी। आता पावसाळा येतोय त्याच्यामुळे आम्हाला खूप सारे प्लांट खरेदी करायचे होते। खूप सारे नाही बट 2-3च खरेदी करायचे होते, कारण ऑलरेडी आमच्या गॅलरीमध्ये खूप सारे प्लांट्स आहेत। इंडोअर प्लांट्स पाहिजे होते शूटिंगसाठी वगैरे मला घरातच, कारण अगोदरचे प्लांट्स जे आहेत ते माझे सुकले होते। सो दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच प्लांट्स खरेदीसाठी गेलो आणि तिथं काय काय खरेदी केली, कशा कशा प्रकारचे प्लांट्स आहेत, त्याचे काय काय रेट आहेत हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन। आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक